UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मोदी येणार म्हणून नशीब सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही। ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचक टोला। सरकार आणा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो। शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार योजनेचा निर्धार। लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाहीये। आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ। योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा माहितीवर निशाणा। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी। सत्तेचा उन्माद ज्यांना चढला त्यांना खड्यासारखं बाजूला करा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका। दीपक बडगुजर यांचंच नाव घेण्यासाठी पोलिसांकडून संशयिताला मारहाण। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बडगुजर कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न। सुधाकर बडगुजरांचा आरोप। सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजरचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव। संशयित आरोपी अंकुश शेवाळेचा आरोप। बडगुजर कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून आरोपींवर दबाव। संजय राऊतांचा गंभीर आरोप। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ। विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर, पण मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही। नितीन गडकरींचा गौप्यस्फोट। गडकरी कधी खोटं बोलणार नाहीत। विरोधकांनी तोडफोड करून चेहरा देण्याचा प्रयत्न केला असेल। गडकरींच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाटांचं वक्तव्य। नितीन गडकरींनी मनातील सर्वोच्च पदावर बसण्याची इच्छा बोलून दाखवली। गडकरींकडून मोदींसाठी थेट संदेश। प्रियंका चतुर्वेदींचे ट्विट। महायुतीत शिंदे गट मोठा भाऊ आणि मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनलेला आहे। रोहित पवारांची भाजपवर टीका। सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं मोर्चा। सरकार विरोधातील मोर्चात सत्ताधारी पक्ष आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेही सहभागी। यादी जाहीर करायला उशीर केला की लोकसभेसारखा प्रॉब्लेम होतो। भाजप मोठा पक्ष असल्यानं त्यांना तडजोड करावी लागणार। संजय शिरसाटांचं विधान। 2 दिवसानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा। महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घ्या, केजरीवालांची मागणी। शरद पवारांचं शिरपूर विमानतळावर पदाधिकाऱ्यांकडून स्वागत। भाजपाचे आमदार अमरीश पटेलही हजर। शरद पवार आणि अमरीश पटेलांमध्ये विमानतळावर काही वेळ संवाद। मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाची बैठक। ॲडव्होकेट जनरल देखील उपस्थित असणार। पंढरपूरमधील कालची चर्चा निष्फळ। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी। अंबादास दानवेंचं वक्तव्य। तर हैदराबाद सातारा गॅझेटबाबत लवकरच निर्णय होईल। संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। विधानसभेसाठी महाविकास आघाडीला घेरा, आंदोलन करा। महाविकास आघाडीचा फेक नेरेटिव्ह त्यांच्यावरच टाका। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीत नड्डांचे आदेश। सूत्रांची माहिती। ऐन दसरा दिवाळीमध्ये तेलाला महागाईची फोडणी बसणार। आयात शुल्क वाढवल्यानंतर खाद्यतेलाचे दर लिटर मागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।